अहमदनगर जिल्ह्यातील कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन आजपासून सुरू होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। कुकडीच्या आवर्तनाबाबत यापूर्वीच आवर्तनाच्या नियोजनासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती। या बैठकीत आवर्तनाची तारीख नंतर ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र अहिल्यानगरमधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यात निर्माण झालेली पाणी टंचाई तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अहमदनगर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्याची केलेली मागणी विचारात घेत मंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत कुकडी डाव्या कालव्यात पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय करण्याच्या सूचना दिल्या। सद्य परिस्थितीत कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा संपुष्टात आला असून डाव्या कालव्याचं आवर्तन करण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून पाणी घेणं आवश्यक होतं। त्यानुसार 25 मे पासून पिंपळगाव जोगे धरणातून एडगावमध्ये पाणी घेण्यात येत असून आवर्तनाच्या आज झालेल्या निर्णयानुसार कुकडी डाव्या कालव्याचं आवर्तन आज 30 मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली। तसेच उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर। राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।